पुरणपोळी आपल्या पारंपरिक गोड पदार्थापैकी एक आणि मला नाही वाटतं की ती कोणाला आवडत नसेल. इथं दुबईमध्ये आमचे बरेचसे असे फ्रेंड्स आहेत ना, त्यांनाही आपली पुरणपोळी भरपूर आवडते. एखादा सण असेल तर सुधीर मला आदल्या दिवशी आवर्जून सांगेल की जास्तीच्या पोळ्या बनव, मला ऑफिसला न्यायच्या आहेत. एका काही चपाती न बनवता येणारी मी पुरणपोळीपर्यंतचा प्रवास केला. आणि हे फक्त माझ्या बाबतीत नाही आहे, तर बहुतेक मुलींच्या बाबतीत संसाराच्या अगदी सुरुवातीला होतं. आयुष्यामध्ये कसं सराव केला तर अशक्य वाटणारी गोष्टी सहज शक्य होते, अगदी तसंच कन्सिस्टन्सी आणि पेशन्स ठेवला ना तर पुरणपोळी नक्कीच जमणार, जशी मला जमली. प्रत्येकाची हातची चव ही वेगवेगळी असते, प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. तर गोडवा फक्त गुळात नसतो तर तो पुरण बनवणाऱ्याच्या हातातही असतो. मग उंडा, भरपूर पुरण आणि मनापासून केलेली मेहनत हीच तर खरी पुरणपोळीची गुरु किल्ली असं मला वाटतं. दुबईमध्ये 10 दिरहमला एक पुरणपोळी मिळते. इंडियामध्ये मला बोलतात, खरंच 260 रुपयाला एक पुरणपोळी, किती महाग. आता ह्यांना कसं सांगू, कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर असण्यासाठी ती एक पुरणपोळी नसते, तर ती असते आईच्या जेवणाची आठवण, ती असते सणांची ओढ, ती असते आपल्या माणसांची ऊब. तेव्हा ते त्या पैशाची किंमत नाही तर ते त्या क्षणांची किंमत मोजतात. त्यांना पोट भरायला इथे अनेक पदार्थ असतात, पण मन भरण्यासाठी लागते ती घरची चव. आणि खरंच ही एक रेसिपी नाही आहे, तर आपल्या पिढ्यानपिढ्या जपलेली परंपरा आहे. मग आपण देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असो किंवा परदेशात, आपल्याला ती जपलीच पाहिजे.